Guys, very good morning and welcome back to the channel. 6:15 वाजलेत. 5ला निघायचं होतं ॲक्च्युली मला, जे की पॉसिबल नाही. आता बघू 11-11:30 वाजेपर्यंत पोहोचतो की नाही. 4 hours 41 minutes. 11 वाजता पोहोचू असं दाखवते नाही इथं. चला, गणपती बाप्पा मोरया. थोडंसं ब्रेकफास्टसाठी थांबलो देवलात. 8 वाजलेत. 6ला निघालो होतो. काय आउट ऑफ अँगल गेली. एक मिनिट थांब. आम्ही चाललोय गावाला बिकॉज उद्या आहे आमच्या मावशीच्या मिस्टरांचं निवृत्तीचा कार्यक्रम असतो, म्हणजे रिटायरमेंट बेसिकली. सो आम्ही त्यासाठी चाललोय. वी आर इन्व्हायटेड फॉर दॅट. 6ला निघालो होतो. 8 वाजलेत. आळेपाट्याच्या पुढे आलो. जवळपास दौलतला थांबलं. नाश्ता करून लगेच डन डायरेक्ट आता देवळाला जाणार आम्ही. देवळावरून आज देवळाला मुक्काम आणि मग गोहीला कार्यक्रम आहे. दाखवेल मी तुम्हाला ते सगळं गाव. आश्रमशाळा आहे बेसिकली. आश्रमशाळा ते टीचर आहेत. चीज उत्तप्पा, डोसा आणि इथं थालीपीठ आहे. माझा चहा आणि कॉफी विदाउट शुगर. नाव विल डिरेक्टली मीट ॲट देवळा. आता काय आधीमध्ये कुठे थांबणार नाही आम्ही. सगळं झालं आहे खाऊन पिऊन. पुण्यावरून गावाकडे येताना पण खूप सामान असतं आणि गावाकडून पुण्याला पण तेवढं सामान. कोको कोको काय खातात हे लोक? कोको काय हे लोक चाललंय यांचं? चल पुढे चल पुढे चल. जॅकी. ओ माय गॉड. थांबतोस काय? ओ सगळं फुल भरून आलंय वातावरण ना. पाऊस तिकडे त्या साईडला तर पाऊस पण पडतोय बहुतेक. आणि ह्या साईडला थोडंसं सनसेट ऑलरेडी झाला आहे बिकॉज वाजले 7. एक बेकरी झाली. ती बेकरी वगैरे आलो आहे. प्रोडक्शन आहे बेकरीचं. प्रोडक्शन ओपन असं तर बघता येईल. 8 दिवसात चालू होईल. यांचं काम चालू आहे आय थिंक. हे तर डोवन ते बघ कसं आहे त्यात. हे मिक्सर हे तर बघा नाही. हे काय तुला माहिती का सांग बरं? ओव्हन. होत आलं यांचं काम. जस्ट थोडंसं बाकी आय थिंक. 8-10 दिवसात चालू होऊन झाले प्रोडक्शन. स्टॉपवर रस्सा ब्रेकफास्ट, पाववडा आणि भजी. पण तयार आहे. काय करत असं म्हणतात शेणाने. आश्रमशाळा. मित्रा डोंट डू दिस. डोंट डू दिस. इकडे शाळा यांची आणि इकडे ह्यांना राहायला घर शिक्षकांना. गुड. मस्त आहे. हो निकिता खाली हो. हो नाईस. सेट आहे तू. काहीच हे नको करू. मला पण दाखव. बांधत जाऊ दे. एकदम मस्त. शाळेवरची मुलं जातात तिकडे आणि आपण 5 मिनिटं जाऊ. थोडंसं ते बसतील. काका पण गेले आणि आता आणि जाणार.
मी या वास्तूला बोलणार नाही, मी संस्थेला बोलणार नाही. इकडे इकडे बघायचं आहे का ते राजहंस बघितलं ना. ऊन येते, ऊन खूप डोळ्यावर. झालाय कार्यक्रम सेवानिवृत्तीचा. ह्याची स्टोरी मी उद्या कव्हर करतो. आज इथंच व्हिडिओ एंड करावा लागेल कारण फुल हेक्टिक झाला दिवस आमचा आज. विल सी यू टुमॉरो मॉर्निंग डे 3. झाड मस्त आलं बरं ते. मध्ये हे झालं त्या झाडाला बसणार नाही पूर्ण म्हणजे. काकू म्हणतो बघ तुला तो. हा मला काकाच म्हणतो तो. काकूच म्हणणार ना, काय म्हणणार दुसरं. जेव्हा इथं बांधकाम करायचं तेव्हा खोदलं होतं, पण ही शिळा नाही, या दोन्ही संपतच नव्हत्या खालीपर्यंत. बरंच खालीपर्यंत गेलं पण शिळा काय संपलं नाही. इथं मास्तर बाबांचं छान आहे. फन मूर्ती फार. दिस इज आवर मंदिर. दिस इज आवर निकिता. छान आहे मंदिर, पण मला आवडतं मंदिर फार. ही मंदिराची कमान. सनसेट टायमाला इतकं छान वाटतं ना इकडे. दिस इज द प्लेस. दिस वन विथ द ग्लास आणि हिने खाल्लाय याच्यासकट. द लास्ट डे इन मालेगाव. सो गोळा बनतो. त्या जागेबद्दल आमची एकदम कोर मेमरी आहे, ते मी तुम्हाला थोडा सांगतो. वन मोर राऊंड घेतलं तरी. लास्ट जेव्हा मी पप्पांवर आणि जेव्हा माझी आणि हिची विजय झाली ना पप्पांबरोबर लास्ट, तेव्हा द लास्ट मेमरी वॉज विथ हिम इज इटिंग गोळा, रबडी गोळा. आणि त्यांनीच हिला इथे आणलं होतं. मला म्हणलं तर हिला घेऊन जाऊ आपण, नाही. सो माझी एकदम अशी इथली मेमरी ती. त्यांनी आमच्या दोघांचा एक व्हिडिओ पण शूट केला होता. आता इथे कर नाही, ते राहू द्या या इकडून तर असं. आज ग्लासमधला घेतला मी आणि मी, कारण काल आम्ही वेगवेगळे घेतलं ना. लास्ट व्हिडिओ तो. meet you tomorrow. We are leaving for Pune tomorrow. See you tomorrow. 3:30 वाजलेत निघालोय आणि मी निकिता आणि आई. पुढे बॅग फुल ह्याच्यात एक तर भरलंय सगळं गाडीमध्ये. इथून आहेत 3 तास 7 मिनटं. 135 किलोमीटर्स बाकी अजून. आणि आम्ही आता थांबलोय छोट्याशा ट्रान्झिशन ब्रेकसाठी. म्हणजे टी ब्रेक बेसिकली. जास्त काय मोठं नाही, जस्ट थोडा टी कॉफी, थोडं ट्रान्झिशन आता होते म्हणून. आणि पुढे मग जेवायला थांबू तरी. थोडीशी सांग ना त्याला, देईल ना तो. सेकंड ब्रेक माऊली व्हेज रेस्टॉरंट. 6 किलोमीटर बाकी, अजून 1.5 तास लागेल. पण आता म्हटलं जेवण इज द इम्पॉर्टंट थिंग आयुष्यातली. चेंज इन द प्लॅन आहे आमचं. त्यांना साऊथ इंडियन खायचं आणि इथे साऊथ इंडियन नाही आहे. मग आता पुढे जाऊन बघावं लागेल. फ्राईड राईस आणि तेच घ्यायला दुसरं काय पुढे शोधावं लागेल साऊथ इंडियन कुठे. आता पुढे 5 मिनिटं लगेच इथे आम्हाला दिसलं मानकड डोसा आणि दिधारा प्युअर व्हेज अशा भेळ सगळं एव्हरीथिंग इज देअर. आणि देअर इज नो वन इन साईड. पण इथे साऊथ इंडियन आहे असं मला 100% गॅरंटी. आता राम सेतूला जेव्हा बांधला होता तसंच दगडांनी बांधला होता, पाण्यावर तरंगणारा दगड. इथे पण नाही डोसा. इला काय झालं मला काय नाही. दुसरं काय पावभाजी सांगायची. मी तर पावभाजी सांगतो. पावभाजी मेन कोर्स डायरेक्ट. पनीरची भाजी अशी एकदम कलर वेगळा दिसतो. मसाला पापड आणि दाल राईस आईला.
वाया जाते कर पटकन. बंद कर नंतर कर. इधर आस. मूड नाही आता आहे मूड 2 वेळा झाले. काय झालं? गुड फूड व्हेरी गुड फूड. विजिट करा ह्या. काय नाव आहे याचं? दी धारा. डू विजिट. गुड फूड. चलो बाय. जाऊ आता पुण्याला. सी यू. टेक केअर. लव यू. बाय. बाय कर. बाय. सूर्यवंशी.